सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 217 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले जे तत्व सिद्धांत आहे व आचार विचार प्रणाली आहे, जीवाच्या हितासाठी जीवाच्या भल्यासाठी परमेश्वराने जे जे केलं त्याचं चिंतन करून परमेश्वर भक्ती म्हणजे काय, त्यात आपलं कसं भलं आहे आणि त्या आपल्या हिताच्या कारणे भल्या कारणे परमेश्वराने आपल्याकडून काय अपेक्षा केलेली आहे याचं चिंतन करत आहोत। अनादि व नित्य जे पदार्थ परमेश्वराने जीव देवता प्रपंच व परमेश्वर सांगितले त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वराने आपल्याला जी अपेक्षा केलेली आचाराच्या अनुषंगाने त्यागाच्या अनुषंगाने त्याचं आपण चिंतन केलं। त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज यांचं या अवताराचं आपण चिंतन केल्यानंतर कलियुगातला हा जो अलौकिक अवतार आहे उभयदृश्य परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रप्रभू, या परमेश्वर अवताराने आपल्या स्वतःविषयी काय सांगून या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत। म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं हा तत्त्वज्ञान, परमेश्वराने सांगितलेलं हे सर्व काही तत्त्वज्ञान आहे ते फक्त आणि फक्त जीवासाठी, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सांगितलेलं आहे। आणि ह्या जीवाच्या हिताच्या जीवाच्या भल्याच्या कारणानेच परमेश्वराने अवतार घेऊन या सृष्टीची रचना करून स्वतः वाडोवाडी फिरले आणि आपल्याला अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचवलं। आता हा परमेश्वर अलौकिक असा अवतार आहे हे समजण्यासाठी आणि ह्या परमेश्वराची प्राप्ती करण्याच्या अनुषंगाने आपल्याला सर्वात मोठी दिलेली संधी आहे परमेश्वराने। हे समजण्यासाठी आपली बुद्धी तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे। ज्याची बुद्धी जो चालवतो, विचार करतो, चिंतन करतो, तो धार्मिकता म्हणून या तत्त्वज्ञानाकडे बघत असतो। जो थोडासा जास्त वापर करतो ते एक आव्हान म्हणून बघत असतो। हे आव्हान आहे, आपल्याच्याने पेलवेल न पेलवेल हा नकारात्मक विचार करतो। परंतु सर्वात स्ट्रॉंग जो असतो तो मात्र तो समजतो की ही सर्वात मोठी परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे। ज्या अर्थी संधी दिलेली त्या अर्थी आपण ती मिळवू शकतो, करू शकतो, यात अवघड काही नाही आहे। या विचार करण्याच्या पद्धती आहे प्रत्येकाच्या आणि त्या विचार करण्यातूनच तो परमेश्वराच्या या भक्तीमध्ये प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करत असतो। आपण कसा विचार करतो त्यावरती आपलं सक्सेस, आपलं यश, हे प्रगती ही ठरत असते। दोन मित्र असतात, कॉलेजमध्ये शिकत असताना एका रूममध्येच ते राहतात, दररोज क्लासला जातात, कॉलेजला जातात। असंच एकदा ट्युशनला जात असताना बऱ्याच पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं का आपल्या रूमची मध्ये जो फॅन आहे, लाईट आहे, ती चालूच राहिली, ती बंद केली नाही। त्या दोघांमध्ये चर्चा होते आणि मग एक मित्र म्हणतो की आपण ती जाऊन बंद केली पाहिजे। तो म्हणतो जाऊ द्या, कशाला करायची। दुसरा म्हणतो आपण भाडं देतोय, ती रूम आपली आहे का, आपली लाईट आहे का, आपली बिल आहे का, ते बिल आपल्याला भरावं लागतं का, असा विचार करून तो म्हणतो मी काही येत नाही, तुला जायचं तर जा। कारण अगोदरच ट्युशनला जाण्यासाठी उशीर झालेला आहे, शिक्षक आपल्याला ओरडतील, शिक्षा करतील, त्यामुळे मी येऊ शकत नाही। तो तसाच पुढे जातो ट्युशनला, परंतु एक जो दुसरा मित्र असतो तो परत रिटर्न येतो, रूमवरती आल्यानंतर लाईट बंद करतो, फॅन बंद करतो आणि मग ट्युशनला जातो। त्यामध्ये त्याला वेळ होतो, त्याला शिक्षक ओरडतात, शिक्षा करतात, परंतु त्याचं त्याला दुःख वाटत नाही। कालांतराने दोघंही शिकले, कॉलेज संपल्यानंतर दोघंही आपापल्या कामाला लागले, दोघंही नोकरीला लागल्यानंतर वेगळ्या शहरामध्ये राहतात। जो मित्र होता का जो रिटर्न येऊन त्यांनी फॅन बंद केला, लाईट बंद केला, त्या मित्रांनी मात्र नोकरीमध्ये जास्त दिवस काळ घालवला नाही। त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःची कंपनी खोलली। हा जो मित्र होता एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या कंपनीतून तिसऱ्या कंपनीत, कुठं चांगलं पॅकेज भेटल, चांगली फॅसिलिटी भेटल, अशा पद्धतीनं त्याचा दिनक्रम चालू होता। असंच एकदा तो जॉबलेस झाला, कंपनीतून त्याला काढण्यात आलं
आणि विचार करायला लागला की आपल्याला आता नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही, नोकरी मिळवल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून तो नोकरीच्या शोधात कंपन्यांचा शोध घ्यायला लागला. वेबसाईटवर गेल्यानंतर त्याला एक कंपनी दिसली का जी कंपनी मार्केटमध्ये सर्वात मोठी ग्रोथ करते, चांगली प्रगतीला आहे, आणि म्हणून त्या कंपनीमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलं. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यावरती तो जो फोटो असतो तो फोटो ह्या कंपनी मालकाने बघितला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या लक्षात आलं का हा आपला मित्र आहे का, जो आपण बरोबर कॉलेज केलं, बरोबर रूममध्ये राहिलो. त्यांनी त्वरित त्याला मुलाखतीला बोलवलं. याला आनंद झाला का मला नोकरी भेटणार आहे. परंतु ज्यावेळेस त्याला मुलाखतीचं लेटर आलं त्यांनी पाहिलं की हे नाव तर आपल्या मित्राचंच आहे. मग त्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर तो आपल्या मित्राची कंपनी होती. त्याला बरं वाटलं, हायसं वाटलं. तो मित्राला भेटायला गेला, त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या. त्याला चांगल्या प्रकारची नोकरी त्यांनी देऊ केली, पॅकेज दिलं, जबाबदारी दिली आणि ते बरोबरच काम करायला लागले. परंतु बरोबर काम करत असताना एक मालक म्हणून काम करत होता, एक नौकर म्हणून काम करत होता. काम झाल्यानंतर त्या गप्पा मित्रांमध्ये सारख्या ते मारत होते. परंतु ज्याला नोकरी लागली, जो नौकर म्हणून काम करत होता, त्याच्या मनात मात्र बऱ्याच गोष्टी खटकत होत्या आणि कधीतरी मी मित्राला विचारीला असं त्याला वाटत होतं. एकदा असेच गप्पा मारत असताना तो त्या मित्राला म्हणतो की मला एक तुला विचारावंसं वाटतं, विचारू का? नाही, विचार, काय हरकत नाही. म्हणजे आपण बरोबरच कॉलेज केलं, बरोबर डिग्री मिळवली, बरोबरच शिकलो, बरोबरच कामाला लागलो, परंतु आज तू कंपनीचा मालक आहे आणि मी नौकर आहे. हा बदल का, हा फरक का, हा कर्माचा विषय आहे का? तो म्हटला तसा नाही आहे, हा प्रयत्नाचा विषय आहे, हा विचाराचा विषय आहे. आणि त्यांनी मग ती गोष्ट सांगितली की एक वेळ अशी होती की आपण ट्युशनला जात असताना आपल्या रूमची लाईट आणि फॅन चालू होता. मी तुला बोललो, तू तसाच पुढे गेला, मी रिटर्न आलो. त्यावेळेस तू जो विचार केलेला होता ना, तोच तुझ्या प्रगतीला अडथळा होता, आणि जो विचार मी केला होता तोच माझ्या प्रगतीचा एक पुढचा टप्पा होता. मी त्या रूमला मी स्वतःची रूम समजलो होतो. ते लाईट बिल मला भरावं लागतं, कारण माझ्या पैशातूनच तो मालक पैसे भरणार असतो. त्याला मी परक समजलो नव्हतो आणि तू परका समजला. ह्या विचाराचा फरक असल्यामुळं मी नोकरीत जास्त न रमता मी मालक झालो, कंपनी खोलली आणि मी प्रगतीला आलो. तू मात्र तुझी विचारधारा नोकराची असल्यामुळं तू नोकरीच करत राहिला. आपणही अध्यात्मात प्रगती करत असेल तर परमेश्वराने सांगितलेली हा जे तत्त्वज्ञान आहे, धर्म आहे, हा आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. आणि ही सर्वात मोठी परमेश्वराने दिलेली संधी आहे. हा विचार करून ज्यावेळेस आपण धार्मिकता करू तरच आपल्याला जीवनामध्ये या आध्यात्मिक प्रगती साधता येईल, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाता येईल. परमेश्वराने खूप तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आपण आज या शेवटच्या चरणामध्ये प्रवेश करत आहोत. यदा कदाचित आज परमेश्वराने सांगितलेले जे स्वतःविषयीचे जे सूत्र आहे ते संपतील, परंतु त्यावरचं मतितार्थ समजून घेणं आणि ते जीवनात उतरवण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्यही दिलं तरी कमी पडेल, हे मात्र नक्की. म्हणून हे सत्संग पुन्हा पुन्हा ऐकून चिंतन करून ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. मागे सत्संगामध्ये येथीचेनी सन्निधानी कर्मे नासाना तरी के नासाल नाही का, परमेश्वराने स्पष्ट सांगितले, तुम्ही आमच्या सन्निधानात असाल आणि या सन्निधानात येऊनही जर तुमचे कर्म नासत नसेल तर कुठं नासल? कारण आज सन्निधानात जे कर्म आपण नासवतो तर जितकं केले तितकेच नासवतात, पण सन्निधानामध्ये थोडं केलं तर बहुत म्हणजे खूप जास्त नाश होतो. आणि तिथंच जर आपले कर्म नासले नाही याचा अर्थ आज सन्निधानी नासूच शकत नाही, एवढे मोठे कर्म आपले आहे. पूजनीय आचार्यांच्या जीवनचरित्रावरती जर आपण लक्ष टाकलं, नजर टाकली तर लक्षात येईल का स्वामी श्री चक्रधरांनी आचार्यांना सन्निधान देऊन त्यांचे कितीतरी जन्म नासावले. नाथोबांना सन्निधान देऊन, दायंबांना सन्निधान देऊन त्यांचे कितीतरी नरक नासावले. तर परमेश्वरात सन्निधानात आज्ञाप्रतिपालन जर केली तर कितीतरी जीवनाचे नरक दुःख नासावतात. आणि परमेश्वर जीवाला सांगतात की सन्निधानात जर नाही नासले तर असन्निधानात नासू शकत नाही. आणि आपल्यालासुद्धा सन्निधानच आहे. परमेश्वर म्हणतात सन्निधान असूनही असन्निधान आणि असन्निधान असूनही सन्निधान.
सन्निधानात आहे पण आज्ञा प्रतिपालन करत नाही ना, असन्निधानात आहे पण आज्ञा प्रतिपालन करतो, त्यासाठी सन्निधानच आहे. म्हणून परमेश्वराच्या आपण सन्निधानात आहोत आणि सन्निधानात आहोत परमेश्वराने सांगितलेले जे तत्वसिद्धांत आहे ते जर आपण स्वीकारले, अंगीकारले तर नक्कीच आपल्या कर्माचासुद्धा नाश होऊन परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. ही विचारधारा, ही पॉझिटिव्ह विचारधारा आपल्या भक्ती करताना जर असली तर नक्कीच या अडथळे आपले दूर होतील, हे लक्षात घेतले पाहिजे. परमेश्वरापासूनही विद्या होय का विद्यावंतापासूनही होय म्हटले. विद्या ज्या आहे या एक तर परमेश्वरापासून होतात किंवा विद्यावंतापासून होतात. म्हणजे देवतेच्या विद्या ज्या आहे देवते विद्यावंताला देतात आणि विद्यावंतापासून विद्या होतात, त्या देवता देत असतात त्याला निमित्त करून. तसं परमेश्वरसुद्धा साऱ्या देवतेच्या विद्या देतात. तसं पाहायला गेलं तर देवतेकडून देवतेच्या विद्या मिळवणं एवढं सोपं नाही आहे, कारण ते विधी अनुष्ठान आहे आणि थोडी जरी चुकी झाली तरी आपल्याला विद्या मिळायच्याऐवजी दुःख प्राप्त होतं. हे पंडूराजेच्या प्रमाणातून आपण समजून घेऊ शकतो. 100 यज्ञ करायचे होते पण 99 यज्ञ झाले त्यांच्या हातून आणि एक यज्ञ न केलं तर त्यांना जडत्वाच्या नरकात जावं लागलं. हे स्वामी श्री श्रीकृष्ण महाराजांनी स्वतः अर्जुन देवाला सांगितलं. ज्यावेळेस विष्णूकडे त्या ब्राह्मणीच्या मुलं आणायला अर्जुनाला देव घेऊन गेले, त्यावेळेस ह्या पायरीवरती पाय ठेवू नका म्हणे, कारण तुमचे वडील इथं आहे. आणि एक यज्ञ मग अर्जुनाकडून करून घेऊन त्यातून ते काढलं. थोडक्यात सांगायचं तात्पर्य की देवतेकडून विद्या होणं एवढं सोपं नाही आहे, पण परमेश्वरा त्या अवस्थेला हा जीव पोचला तर परमेश्वर प्रत्येक देवतेच्या विद्या आपल्याला देतात. हे सुखफळं परमेश्वराच्या कृपेनं भेटत असतं. म्हणून परमेश्वरापासूनही विद्या होतात म्हणले. ऐशी येतीच्या नामापासूनही होय का स्थानापासूनही होय. एकदा असंच आचार्यांचे लखू देव जे आहे ही मावस भाऊ होते आणि एकदा त्यांच्या नातेवाईकाकडे ते भेटायला गेल्यानंतर सामकोकडं गप्पा मारता मारता म्हटले, आजकाल नागदेव आचार्यांचे म्हणजे नागदेवांचे काही धांडाळे ऐकू येत नाही म्हटले. जसं आपण नातेवाईकाकडे जातो आणि याचं त्याचं विचारतो की त्याचं काय याचं काय, तसं त्यांनी विचारलं. ते म्हटले, अहो तुम्हाला माहीत नाही, स्वामीश्री चक्रधर स्वामीश्री चांगदेव रावळा यांच्या ते सन्निधानात असल्यामुळं ते आता खूप सुधारले म्हणे, ते मागचं असं काही राहिलं नाही त्यांचं म्हणे. असं आहे का? आणि ते नाव ऐकताच त्यांना स्थिती झाली आणि ते म्हटले, स्वामीश्री चांगदेव रावळ कुठं आहे म्हणे, जालन्याला आहे. ते रात्रभर चालत गेले. सकाळी पोचल्यानंतर आचार्यांची त्यांची भेट झाली. आचार्य म्हणतात, लखुदेव तुम्ही कधी आले म्हणे. आत्ताच आलो. का आले म्हणे, देवाला भेटायला आलो म्हणे. देवाला भेटायचं तर तुमच्याकडे काय आहे का म्हणे. नाही आहे म्हणले. म्हणे चला मग बाजारात जाऊ आणि देवाला भेटण्यासाठी आपण काही घेऊन येऊ. ते घेऊन येतात. देवाला हे सर्व माहीत असतं. देव म्हणतात हे थकले. बाईसांना सांगतात की यांना पाणी भात द्या. रात्रभर ते चालत आले आणि मग देव विचारतात की तुम्ही कसे आले. आणि मग म्हटले असं झालं, मी ते सामकोंना विचारलं, तुमचं नाव मला स्थिती झाली, मी रात्रभर चालत आलो म्हणे. तर देव तिथं सांगतात होतं म्हणे, आमच्या नामापासून होतं किंवा स्थानापासून होतं. आचार्यांनी विचारलं स्थानापासून कसं. तर एकांकीची लीळा परमेश्वर सांगतात की एका ठिकाणी आम्ही असंच ओट्यावर बसायचं. तिथून निघून आल्यानंतर तिथला जो गुरव आहे ते गुरव त्या ओट्याची पूजा वगैरे करायची. आम्ही असो त्यावेळेस आमची पूजा करत होते. एक ब्राह्मण आला. ते म्हणले तुम्ही हे काय करताय म्हणे. इथं जे पुरुष होते ते असताना आम्ही त्यांची पूजा करत होतो, आता ते नाही तर आम्ही त्यांच्या ओट्याची पूजा करतो. म्हणजे ते पुरुष कुठं आहे म्हणले, इकडं गेले हिरवळीला. आणि तसाच तो ब्राह्मण चालत आला. तसं स्थानापासून वेद होतो किंवा नामापासून वेद होतो. आपण सुद्धा नामस्मरण कर. नामे वेद नामे बोध नामे साह्य नामे प्राप्ती. हे जे नाम आहे हेच आपल्याला सर्वात मोठं परमेश्वराने दिलेलं खूप मोठं शस्त्र, खूप मोठं सामर्थ्य आहे. त्याचं स्मरण जर चिंतन आपण जर केलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्याची गरज पडणार नाही आणि ते भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. हे कोणालाही भेटत नाही, कारण परमेश्वराने त्या नामाचा अव्यक्ती स्वरूपी स्वीकार करून अभिमान घेतलेला आहे आणि व्यक्त झाल्यानंतर तेच नाम आपल्या भक्ताकरूही आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून नामानेच आपल्याला सर्व काही भेटतं आणि जे नाम आपल्याकडं आहे तेच नामाने आपल्याला सर्व काही भेटणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला बाकी दुसरं काही करण्याची आवश्यकताच नाही. इतका सोपा सरळ धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे आणि म्हणून नामस्मरण आपण केलं पाहिजे. ज्याला नामस्मरण करायला आवडतं, ज्याला परमेश्वराने सांगितले तत्त्वज्ञान नित्यविधीच्या अनुषंगाने आटन विजन भिक्षा भोजन करायला आवडतं, भिक्षेचं अन्न
आणि नामस्मरण ज्याला आवडतं तो मात्र साधक परमेश्वरापर्यंत पोहोचण्याशिवाय राहत नाही. पण ती आवड निर्माण होण्यासाठी परमेश्वर प्राप्तीची आस आणि वासना निर्माण झाली पाहिजे. हे हो जाणे परी जाऊ नेणे. परमेश्वर म्हणतात आम्ही सर्व जाणतो, परंतु जाणूनही काही जाणत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वराने स्वतःचं ईश्वरत्व प्रगट केलेलं आहे, परंतु ते सांगत नाही. ते सांगतात जा इकडं जा तिकडं जा. भक्तांना वाटतं की देवाने का असं सांगितलं. तिथं गेल्यानंतर लक्षात येतं का अरे असं असं होणार होतं, कोणीतरी भेटणार होतं, नदीचं पाणी गढूळ होणार होतं म्हणून देवाने पाणी आणायला लावलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वरा सर्वज्ञ आहे आणि परमेश्वर सर्व जाणतात, परंतु जाणूनही ते प्रगट करत नाही. आणि ह्या प्रचितीच्या माध्यमातून मग जीवानी परमेश्वराला ओळखायचं असतं. परमेश्वराकडून जाणवल्या जातो, परमेश्वर प्राप्त करत असतो. परंतु ते जाणवणं ते प्राप्ती करणं हे परमेश्वराच्या कडेनी असतं. फक्त जीवानी ती आस वासना अर्थता चतुर्विध दुःख केलं पाहिजे. सृष्टीमध्ये जे तुली जीव करी ते तुली काहीसे नाही मुंचन एक वाचुनी. परमेश्वर म्हणतात सृष्टीमध्ये जे बी केलं कवने करणे मुंचे जेना. पूर्वी प्रकरणात देवाने अगोदरच सांगून टाकलेलं आहे की जे तुली म्हणजे जे बी हा जीव करेल त्यांनी कशाने कोणत्याच गोष्टींनी कोणत्याच विधीनी हा जीव मुंचू शकत नाही, म्हणजे प्राप्तीला किंवा मुक्तीला जाऊ शकत नाही एक वाचून म्हणजे एका परमेश्वराशिवाय. आणि तो एक परमेश्वर आपल्याला कळाला आहे, एका समजलेला आहे. त्या एका परमेश्वराची आपली भक्ती करतो. जगामध्ये राहत असताना कितीतरी असे लोक आहे का जे धार्मिकता करतात, का करतात, कशासाठी करतात हे समजत नाही, आणि जे करतात तेच सर्वात श्रेष्ठ असं समजून अन्यथा ज्ञानात सारं आयुष्य निघून जातं. आपले असे जन्म गेलेले असतील, परंतु आपल्याला आज जे भाग्य मिळालेलं, जी संधी मिळाली, तिचं सोनं करण्याचं काम मात्र सर्वस्वी आपल्यावरती आहे, ती जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आणि परमेश्वर भक्ती आपल्याला जी मिळाली परमेश्वराच्या कृपेनं ती सिद्धीस कशी जाईल याचाच विचार केला पाहिजे. येथून देवता चक्र निरूपिता पृथ्वी येसनी करीत आणि मेरू येसनी खडी न पुरे म्हटले. परमेश्वर म्हणतात आचार्यांना की देवताचक्र जे तुम्हाला सांगितलं जे सांगायचं ठरलं तर पृथ्वी एवढी पाटी आणि मेरू पर्वत एवढा खडू जरी वापरला तरी ते संपू शकत नाही म्हटले, एवढं मोठं आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने पेंड्या भरू मुद्रीला, म्हणजे एखादी गोष्ट शीतावरून भाताची परीक्षा आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने एका छोट्याशा गोष्टीतून जे जे इम्पॉर्टंट आहे, जे गरजेचं आहे, जे आपल्याला पेलावण्यासारखं आहे, प्राप्तीपर्यंत नेण्यास इतपत योग्य आहे, तेवढंच तत्त्वज्ञान सांगितलं आहे. खूप काही फापट पारसारा परमेश्वराने सांगितलं नाही. अचूक व्हेरी IMP जे आहे, जे गरजेचं आहे तेच आपल्याला सांगितलं आहे. देवताचक्र आपल्याला आपण अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्या देवता या विषयावरती सत्संग झालेले ते तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एक चौकटीत देवतेचं आपल्याला तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु परमेश्वर स्वतः सांगतात की पृथ्वी एवढी पाटीन मेरू पर्वत एवढा खडू जरी केला तरी कमी पडेल एवढा तो देवताचक्र आहे. म्हणजे देवताचक्र एवढा मोठा आहे, त्याच्यापेक्षा पलीकडं परमेश्वर आहे, त्याचं किती तत्त्वज्ञान असेल. परंतु या जीवाला झेपेल, कळेल, करता येईल तेवढंच परमेश्वर सांगतात. ही परमेश्वराची कृपा आहे आपल्यावरती. त्याचा ठाई एके सामर्थ्य अतिथीये परी येथुनीची सिद्धी नाही जेतकी. त्याच्या ठाई म्हणजे देवतेच्या ठाई. परमेश्वर म्हणतात देवतेच्या ठाईसुद्धा एक सामर्थ्य आहे, परंतु ते सुद्धा आम्हाला सिद्धीला घेऊन जावं लागतं. कारण परमेश्वराच्या ह्या देवता शक्ती आहे, या देवतेला परमेश्वराचा वेच आहे आणि त्या शक्तीद्वारेच परमेश्वर या सारी सृष्टीची रचना करून सृष्टी चालवण्याचं काम करतात. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात त्यांच्या ठाईसुद्धा एक सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्यसुद्धा आम्हालाच घेऊन जावं लागतं. आणि आपल्याला कळत न कळत अन्यथा लोक जे अन्य लोक आहे ते याच्यामध्येच अडकलेले आहे की ह्या देवतेची भक्ती करतो म्हणून आम्हाला मिळालं, त्या देवतेची भक्ती करतो म्हणून मला ते मिळालं. परंतु देवता नित्यबद्ध असल्यामुळे त्यात काही देऊ शकत नाही. कर्म अर्चकत्वानुसारच त्यांना देणं आहे, परंतु त्या जीवाचं अज्ञान असल्यामुळं तो त्या देवतेने मला दिला असं म्हणत राहतो. पण परमेश्वराकडून ते सारं जीवाला भेटत असतं. आणि ते भाग्य आपल्याला कळालं की काय आहे नेमकं यातलं कन्फ्युजन, या अन्यथा ज्ञान, यातून आपण बाहेर पडून परमेश्वराची भक्ती करतो आहे. तर सामर्थ्य जरी देवतेचं असलं तरी परमेश्वराला सिद्धीला घेऊन जावं लागतं. अशा पुराणातल्या बऱ्याच गोष्टी आहे का देवता जीवाला वर देतात, परंतु तो वर परमेश्वराला सिद्धीला घेऊन जावं लागतं. त्या देवता परमेश्वराला प्रार्थना करतात. अशा बऱ्याच अशा गोष्टी आहे. आपल्याला फक्त थोडक्यात आणि अचूक ते बघायचं आहे. त्यावरती एका एका सूत्रावरती आपण
कितीतरी घेऊन त्याचं विस्तृत वर्णन करू शकतो, परंतु आपल्याला म्हणजे तपीलं समजलं पाहिजे, अचूक आणि इम्पॉर्टंट लक्षात आलं पाहिजे. येथीचे आणि समर्थकी म्हटले. जेव्हा चांगदेव नावाचा जो छोटा मुलगा होता, बाईसांनी देवाचे कपडे धुण्यासाठी नदीवर पाठवले आणि तो गेला. तर कपडे धुतल्यानंतर तिथं काही दुसरे मार्गातले काही साधूचे मुलं बी शिष्य आलेले होते आणि त्यांच्या लक्षात आलं का हा मुलगा स्वामी श्री चक्रधरांचा म्हणजे चांगदेव रावळांचा आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला श्री चांगदेव रावळांची शपथ आहे, आमचे कपडे धुवून द्या. आता तो बावळा भोळा मुलगा त्याला खरंच वाटलं तर देवाची शपथ घातली, आपण कसं काय टाळावं, आणि मग तो त्याचे कपडे धुई याचे कपडे धुई सर्व मुलांनी त्याच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन कपडे धुत बसले. जेव्हा तो आला, देवाने विचारलं का लेट झाले, त्यांनी सर्व हकीकत सांगितली. देव म्हटतात त्याच्या येथीचे आणि समर्थकी म्हणले, आमची जी शपथ आहे ती पूर्ण करण्याचं समर्थपण जे आहे ते आमच्याकडे आहे. तुम्ही असं कोणीतरी शपथ घातली आणि तुमच्याकडून काही करून घेतलं तर ते चुकीचं आहे, तुम्ही असं करू नका. आम्ही समर्थ आहोत या गोष्टीचं. आपल्यालासुद्धा एक भावनिक ब्लॅकमेलिंग करण्याचा काही प्रकार कधीतरी होत असतो का तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला याची शपथ आहे, तुम्हाला देवाची शपथ आहे, असं नाही केलं तर, आणि या शपथेत अडकून आपण काही गोष्टी करतो, योग्य अयोग्य न पाहता आपल्याला करावं लागतं. तर परमेश्वराची शपथ घालून जर चुकीचं काम कोणी आपल्याकडून करून घेत असेल तर परमेश्वर समर्थ आहे त्या गोष्टीला हे करण्यासाठी. आपण त्यात अडकू नये, हे परमेश्वराने आपल्याला सुंदर असं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. बाई श्री उद्धवदेव आज्ञाभंग करून आले तरी काय ते अशी अविधी झाला, मग ईश्वराची आज्ञा ती ईश्वराकारण्याची भंगी लेखी. अत्यंत सुंदर तत्त्व या सूत्रामध्ये परमेश्वराने सांगितलं आणि हे अतिव्यापक आहे. कारण परमेश्वर म्हणतात परमेश्वरासाठी जर एखाद्याने आज्ञाभंग केली तर तो काही दोष नाही. कारण महादाईसा विचारते की मी असं केलं देवाच्या कारणे तर मग मला दोष लागला का. परमेश्वर म्हणतात बाई उद्धव देवानी देवाकारणे जर आज्ञाभंग केला तर मग काही त्यांना दोष लागला का. तुम्ही देवासाठी केलं आहे त्याच्यामुळे दोष लागायचं काही कारण नाही. आणि हे आपण बघितलं पाहिजे. आपण जर देव धर्मासाठी जर काही करत असेल, ती भावना आपली ती हेतू आपला जर असेल तर आपल्याला दोष लागायचं काही कारण नाही, आपल्याला दोष काही लागत नाही. परंतु आपल्यातला यातला जो फरक आहे हे आपल्याला समजत नाही. आपण प्रत्येक गोष्ट दोषामध्ये टाकतो आणि त्यात अडकून जाऊन आपलं आयुष्याचं धार्मिकता जी आहे ती पूर्ण करण्यासाठी कमी पडतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या दोषामध्ये सारे जीव अडकलेले आहे. इथं बसलो तर दोष लागेल, ते केलं तर दोष लागेल, हे करावं तर ते दोष लागेल. तर या दोषावरती आपले 3 सत्संग झालेले. त्याच्यामुळे ते जर ऐकले तर आपल्या डोक्यातली जी भीती आहे किंवा जे भूत आहे दोषाचं ते निघून जाईल आणि धार्मिकता आपण एक अत्यंत निर्भयपणे परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो आपली धार्मिकता. परमेश्वर पुरुषार्थ लाभापासूनही लाभू. परमेश्वर पुरुषार्थ आहे म्हणजे परमेश्वर प्राप्त करणं हा सर्वात मोठा लाभ आहे आणि सर्वात मोठा पुरुषार्थ आहे म्हटलं. हे आपण लक्षात घेतलं. सर्वात परमेश्वर प्राप्ती ही सर्वात मोठं आव्हान आहे. हे सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याच्या पलीकडचं काही आव्हानच नाही आहे शिल्लक. आणि या जीवामध्ये अशी योग्यता तयार करून संत सामुग्रीच्या माध्यमातून तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ बाकीचे सारे आव्हान हे छोटे आहे आणि आपल्याला ते अशक्य त्यातलं असं काहीच नाही आहे. त्याच्यावर सर्वात मोठा जो लाभ आहे, सर्वात मोठा जो पुरुषार्थ आहे ही परमेश्वर भक्ती आहे, परमेश्वर प्राप्ती आहे. आणि त्याच रस्त्यावरती आपण चाललो आहे याचा आपण विचार करून ते सर्वात मोठं आव्हान करून ही संधी म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शक्ती ते आधी करून ही परमेश्वरची व्यापारती. या देवतेच्या ज्या शक्ती आहे आधी करून म्हणजे त्यांना पुढं करून परमेश्वरच व्यापार करतात या सृष्टीचा. आपण म्हणतो ही देवता हे कार्य करते, ती कार्य करते, देवता वर्गात आपण बघितलं. परंतु परमेश्वराच्या आदेशाशिवाय ते आपण काही करू शकत. सर्व एक देवता दुसऱ्या देवतेच्या अधीन आहे, दुसरी देवता दुसऱ्या देवतेच्या अधीन आहे. परमेश्वर चैतन्यपर असल्यामुळे साऱ्या परमेश्वराच्या अधीन आहे. परमेश्वराच्याच या आदेशाशिवाय प्रवृत्तीशिवाय माया कोणती कार्य कोणत्या देवतेकडून करून घेत नाही. आणि म्हणून शक्ती ते आधी करून परमेश्वरच आवतात. हे आपण जर लक्षात घेतलं व्यापारती तर आपल्याला खूप सोपं होऊन जाईल. कारण परमेश्वराच्या या सृष्टी चालवण्याच्या अध्यक्षतेखाली ही सारी सृष्टी चालते आणि परमेश्वर हा या सृष्टीचा अध्यक्ष आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे आपण म्हणतो. परंतु ते आपल्याला प्रचितीला आलं पाहिजे, आपल्या बुद्धीमध्ये ते ठसलं पाहिजे, हृदयात ते कोरलं गेलं पाहिजे.
जेव्हा असं होईल तेव्हा आपल्या मनातली जी भीती आपोआपच निघून जाईल. प्रति सृष्टी परमेश्वर अवतरते, प्रत्येक सृष्टीत परमेश्वर अवतारतात, प्रत्येक युगातही परमेश्वर अवतारतात. का तर धर्मालाच ग्लानी येते, म्हणजे अधर्मालाच लोक धर्म समजायला लागतात आणि त्यावेळेस परमेश्वराला स्वतः अवतार घेऊन धर्म आणि अधर्मातला फरक, जीवाला स्वतःची ओळख, त्याची ओळख हे सर्व सांगावं लागतं. आणि म्हणून ह्या कार्यासाठी, ह्या कामासाठी परमेश्वरालाच यावं लागतं. बाकीचं तर सर्व कार्य परमेश्वर या देवतेकडून करून घेऊ शकतात. परमेश्वर अनंत अंतर अवतरले होते, आता अवतरले असती सौम्य अवतरते. परमेश्वर अनंत अवतार झालेले परमेश्वराचे, आत्ताही परमेश्वराचे अनंत अवतार आहे आणि पुढेही अनंत अवतार होणार आहे. कारण अनंत जीवाला परमेश्वराचं उद्धरण करायचं आहे. अनंत देव कच्छ होती, मच्छी होती, नरामध्ये अवतरती, रेच्यामध्ये अवतरती, देव देवतामध्ये अवतरती. देव वेडा होय, पिसा होय, पण चालता बोलता देव दुर्लभ. तो दुर्लभ देव आहे, तो आपल्याला भेटलेला आहे, तो आपल्याला समजला आहे, तो आपल्याला जाणवला आहे, तो आपल्याला कळाला आहे. म्हणून आपलं किती मोठं भाग्य आहे. अनंत अवतार आहे परमेश्वराचे, परंतु ते अवतार त्या त्या उद्देशाने, त्या त्या जीवासाठी होत असतात. त्याच्यामुळं त्याचा आपण नाही विचार करायचा. फक्त व्यापक दृष्टीतून परमेश्वराने या गोष्टी सांगितलेल्या आहे. आपल्याला परमेश्वराने सांगितलेले जे 5 अवतार ते आपल्याला वंदनीय आहे, ते पूजनीय आहे आणि ते स्मरणीय आहे. शेवटचं नाम ते स्मरणीय असल्यामुळे शेवटचा अवतार आपल्याला परमेश्वराने सांगितलं आणि त्याच अवताराने बाकीच्या साऱ्या गोष्टी सांगितल्या आहे. पण त्या अवताराने जे सांगितलं आहे ते आपल्याला ॲक्सेप्टेड, ते आपल्याला ग्राह्य आणि तेच आपल्याला विधी आणि तेच आपल्याला आपला धर्म हे आपण समजून घेतलं पाहिजे. यातही बरेच लोक अडकलेले, त्या अडकण्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वर परदृश्य होती, आवर्दृश्य होती, परावर्दृश्य होती. आता हे परमेश्वरांच्या सत्संगामध्ये आपण झालेलं आहे की परमेश्वर अवतार कसे होतात, परदृश्य होतात, आवर्दृश्य होतात, उभयदृश्य होतात. म्हणजे पर म्हणजे देवतेच्या पलीकडं, आवर म्हणजे देवतेचं आणि उभय म्हणजे दोन्ही पण. तर ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वराच्या प्रकार परमेश्वराची सांगितलेले आहे कसे आहे आणि त्याचे कार्य हे आपण समजून घेतलेले. चयुगी परमेश्वर जीवाते उद्धरती. 4ही युगात परमेश्वर या जीवाचं उद्धारण करतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. असं नाही की कलियुगात स्वामी श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतला आणि त्यांनीच. स्वामी श्रीचक्र स्वतः सांगतात ना, श्रीकृष्ण महाराजांनी अनंत उद्धरले म्हणले, पण उद्धव अर्जुन हे प्रसिद्ध का, तर ते राजे होते. तसेच दत्तप्रभूने अनंत उद्धरले. प्रत्येक अवतार हे फक्त जीवाच्या उद्धाराच्या उद्देशानेच आलेले असतात. फक्त त्यांची ती प्रवृत्ती असते. आवर ही प्रवृत्ती, पर ही प्रवृत्ती, उभयदृश्य ही प्रवृत्ती असते. कोणाला कशाचं व्यसन, पण परमेश्वर म्हणतात आम्हाला फक्त जीव उद्धारण्याचंच व्यसन आहे. त्याच्यामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण किती भाग्यवान आहोत का असं चालता बोलता परमेश्वर अवतार, जे अलौकिक अवतार आहे, तो आपल्याला कळाला आहे, आपल्याला समजला आणि तेच आपण बघतोय. जीव विषम, परमेश्वर सम. जीव हा विषम आहे, आपण ती विषमता निर्माण केली. हा ह्या जातीचा, छोटा मोठा, तो हे असं तसं, परंतु परमेश्वर सम आहे. परमेश्वराच्या समोर सर्व काही सारखे आहेत. हा इकडूनचा, हा तिकडचा, याची अयोग्यता, ही योग्यता, हा या जातीचा, या धर्माचा, असं परमेश्वराच्या ठिकाणी काही नाही. सकळ जीवा ते चिंतित. आपल्या डोक्यात हा या धर्माचा आहे ना, हा या जातीचा आहे आणि ह्या प्रवृत्तीचा आहे. परमेश्वरासमोर सर्व सम आहे आणि तीच प्रवृत्ती, तीच बुद्धी, तीच विचारधारा आणि ती दृष्टी आपल्याला तयार करायची. तेव्हा परमेश्वर प्राप्ती किंवा परमेश्वर भक्त म्हणून आपण स्वतःला घेऊ शकतो. ही समानता आपल्या विचारामध्ये निर्माण झाली पाहिजे, आपल्या दृष्टीमध्ये निर्माण झाली पाहिजे. सर्व आपल्याला आपले वाटले पाहिजे का, तर त्या परमेश्वराने सारे या सृष्टीमध्ये आणलेले. काहीतरी त्यांना बोध होता, कोणाला तरी अजून बोध द्यायचा आहे, म्हणजे परमार्गातलेच आहे, अच्युतपंथीच आहे, अच्युत गोत्रच आहे. ही समानता दृष्टी आपल्याला निर्माण झाली पाहिजे. परमेश्वरांचा परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. ही परमप्रीती परमेश्वराच्या भक्तांच्या बाबतीत आणि अन्य जे लोक आहे त्यांच्या बाबतीतसुद्धा एक भावना आपली असली पाहिजे का यांचंसुद्धा चिंतन फक्त ती योग्यता अयोग्यता जोडल्यामुळं ते परमेश्वराला अजून ओळखू शकत नाही. काल आपणही बी तसंच होतो, आपल्याला बोध दिला म्हणून आपल्याला हे सारं कळालं आहे. ती समानता आपल्या हृदयामध्ये आपण निर्माण केली पाहिजे, अन्यथा ही विषमतेतून आपण परमेश्वर कधीच प्राप्त करू शकत नाही. परमेश्वर एक सोडविता. परमेश्वर हा एकच आहे का जो या जीवाला सोडवित आहे, दुसरं कुणी सुटू शकत नाही. बांधल्या गाईच्या दृष्टांतातून ती गाय सोडण्यासाठी प्रयत्न करत असते, पण ती पाश आवळते. वज्रकिटकीच्या दृष्टांतातून ही औषध घेतलं अंदाजाने किंवा रोग निदान झाला आहे पण औषध देता येत नाही, औषध माहीत आहे तर रोग माहीत नाही, अशा पद्धतीनं अंदाजाने भक्ती करून कवने करणे मुंचीचे ना, कशानेच या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही. पण परमेश्वर एकच असा आहे का तो या जीवाची मुक्ती करतो आणि सोडू शकतो. म्हणून परमेश्वर भक्ती हीच या साऱ्या सृष्टीमध्ये
प्राप्तीचं साधन, मुक्तीचं साधन आहे आणि ती आपल्याला भेटली. प्रत्येक आता धर्मीय असतील, अन्य किंवा संप्रदायाचे लोक असतील, त्यांना ह्याच रस्त्याने जायचं आहे. एकाच लाईनीमध्ये उभे आहे, कोणी हजारावर उभे, कोणी लाखावर उभे, तर जितके जीव आहे त्या पद्धतीनं त्या लाईनीत उभे. आपण आता एकदम फ्रंटला आहे. आपल्या पाठीमागं असे कितीतरी लोक आहेत, त्यांना ह्याच लाईनीतून यायचं आहे. आपण आता सुद्धा त्या लाईनीतले कितीतरी होतो, पाठीमागं पुढं आलेलो आहे. परमेश्वर कृपा आहे म्हणून परमेश्वर एक सोडविता आहे त्याच्या व्यतिरिक्त. आणि परमेश्वर स्वतः सांगतात, तुमचा सोडविता मी आहे आणि अनेकांचा दुसरा कोणी आहे का. म्हणून उत्तरापंथाला जाण्याच्या वेळेस परमेश्वराने स्टेटमेंट दिलेलं आहे. तर प्रत्येकाचं मुंचन करणार, प्रत्येकाला मुक्तीला नेणारा हा परमेश्वरच आहे. आणि ह्या सिस्टमनी परमेश्वर नेत असतो. आणि ह्या सिस्टममध्ये प्रत्येक जीवाला यावा लागेल तरच मुक्ती मिळेल, अन्यथा नाही. आणि आपण त्या सिस्टमचा आता एक भाग आहोत. म्हणजे आपण किती पुढं आहोत. समाजातले अनेक घटक आहेत, ते लांब आहे, खूप लांब आहे. जे दैवराटीत आहे, उपदेशी आहे, बोधवंत आहे, परंतु अजून अभ्यास करत नाही, आचाराच्या बाजूने विचार करत नाही, ते सुद्धा खूप लांब आहे. आता ही प्रगती आहे. कोणी पहिलीत आहे, कोणी पाचवीत आहे, कोणी 10वीत आहे, कोणी ग्रॅज्युएशनला आहे. ह्या ज्या गोष्टी आहे या त्या अवस्थेनुसार त्यांनी प्रयत्नांनी प्राप्त केलेलं आहे. पण परमेश्वर एक सोडवित आहे फक्त. परमेश्वर स्वयं विद्या स्वीकारते. परमेश्वर स्वतः विद्या स्वीकारतात. जसं आता गोविंदप्रभू बाबांकडून स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकारली, दत्तप्रभूंकडून चक्रपाणी प्रभूंकडून गोविंदप्रभूंनी. तर हे जे आहे हे समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दाखवलेलं आहे. एकाने केलं तर दुसरा करतो. आणि म्हणून याचा अर्थ असा नाही की बाबा एका अवताराकडून दुसरा अवतार स्वीकारतो मगच त्यांना शक्ती येते. तर परमेश्वर स्वतः स्वयं स्वीकारू शकतात, कारण ते त्यांच्याकडे ते असतंच. फक्त इनॲक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह. इनॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह करणं म्हणजे स्वीकारणं. त्याच्यामुळे परमेश्वराकडे सर्व काही आहे. ही धारणा आपली मनातली जी आहे ती चुकीची आहे, ती आपण काढून टाकली पाहिजे. परमेश्वर या सत्संगामध्ये या गोष्टीवरती आपण बरंच चिंतन केलेलं आहे. देहविद्या एकी अति ते ईश्वरापासून याची होय. परमेश्वरापासून जी परमेश्वराची विद्या आहे ती एकच आहे, ती म्हणजे देहविद्या. एखादा जीव अनुसरला आणि त्या अनुसरल्यानंतर तो विकार प्रमादी झाला, परंतु त्यांनी प्रायचित्त घेऊन जास्त दुःख केलं, तळमळ केली, तर देहविद्या परमेश्वर त्याला देतात, नरकात जाऊ देत नाही. ती देहविद्या मात्र निव्वळ सुख असतं आणि या सृष्टीपर्यंत असते. ही सृष्टी संपल्यानंतर जेव्हा दृष्टी येते तेव्हा पहिल्या परवडीलाच त्याला जन्मावतात आणि परमेश्वर भरोशाने त्याला मग प्राप्तीला नेतात. तर ही देहविद्या जी आहे ही परमेश्वराकडून होत असते. आणि ही अनुसरल्यानंतर प्रमादी घडला, त्या प्रमादियाने प्रायचित्त करून नवीन जास्त तळमळ केली, त्या चुकीतून परत डबल चुकी केली नाही, तरच त्याला भेटते आणि तो परमेश्वरच देत असते. जसं सशिक रक्षणामध्ये आपण ऐकलेल्या या गोष्टी का सशाला देहविद्या झाली, तर त्या प्रकारचीच ही देहविद्या आहे. चैतन्य विद्या आदी करून सकळे विद्या अपरामोचका. म्हणजे कर्मभूमीच्या देवतेपासून, यक्षिणी देवतेपासून तर चैतन्य देवतेपर्यंत जेवढ्या बी विद्या आहे त्या सकळे विद्या अमोचक आहे म्हटले. सकळे अपरा म्हणजे आवर, अलीकडच्या सर्व काही अमोचक आहे. जेची चैतन्यापर परमेश्वर पाहिजे ते अच्युतपद बोलीजे. परंतु चैतन्याच्या पलीकडे जो परमेश्वर आहे त्याची जी विद्या आहे ब्रह्मविद्या, ती ब्रह्मविद्या मात्र प्राप्त झाल्यानंतर ते परमेश्वराने दिलेलं जे परमेश्वर प्राप्तीचं जे आहे ते अच्युतपद आहे. तिथून परत मात्र जन्म मृत्यू नाही. बाकी साऱ्या देवतेच्या ज्या बी विद्या आहे, अगदी चैतन्य देवतेच्या मिळाल्या तरी त्याला परच्युती हा दोष आहे. परजन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो येऊ शकतो. अच्युतपद जे आहे ते फक्त परमेश्वराचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते आपल्याला मिळणार आहे, ते आपल्याला मिळवायचं आहे. म्हणजे सर्वात मोठं हे आव्हान आहे आणि सर्वात मोठा लाभ पण आहे, हे आपण लक्षात घेतलं. माया ईश्वरीचे प्रथमकरण. माया ही जी देवता आहे, परमेश्वर म्हणतात ईश्वरीचे प्रथमकरण आहे. त्यांच्याच माध्यमातून या साऱ्या परमेश्वर प्रवृत्तीनं ही माया कार्य करते. परमेश्वराची प्रवृत्ती झाली लगेच सृष्टीची रचना, साऱ्या जीवाला मायेच्या तमातून बाहेर काढणं, म्हणजे प्रथमकरण. म्हणजे सुरुवातच परमेश्वर या सृष्टीसाठी मायेपासून करतात, म्हणून ती प्रथमकरण आहे. म्हणजे पहिल्यांदी सुरुवातच तिच्यापासून आहे. त्या हननापुरते हनन नाही, त्या भजनापुरते भजन नाही. म्हणजे परमेश्वराच्या हननापर्यंत हनन नाही म्हणजे नित्य नरकात, आणि भजनापर्यंत भजन नाही, कारण अयतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, तसं अयतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. प्रेम हे श्रेष्ठ साधन आहे, ते परमेश्वराच्या भजनाने भेटत असतं. म्हणून त्याच्यापेक्षा आता पुढचं काही साधनच नसल्यामुळं सर्वात मोठं परमेश्वर प्राप्तीचं जे साधन आहे प्रेम, आणि ते भजनाने होत असतं परमेश्वराच्या.
आणि सर्वात मोठं नरक आहे जे नित्य नरक आहे दैवराटीचं, ते मात्र हननांनी होत असतं परमेश्वराच्या. आता आपण या सूत्रामध्ये बरेच लोक अडकलेले आहे की म्हणते देवानेच असं म्हटलं, याचा अर्थ देवाचा हनन झालं. परमेश्वर आच्छदाभ्येत, परमेश्वर सर्वशक्तियुक्त. परमेश्वर फक्त त्या कृतीचा किंवा त्याच्या हेतूचा स्वीकार करतात. याचा अर्थ की ते परमेश्वराने करूनच घेतलं पाहिजे, केल्यानंतरच त्याचं होईल असं नाही आहे. अशा कितीतरी क्रिया आहे का परमेश्वर म्हणतात तुम्ही आले, स्वीकारला आम्ही. सारंग पंडिताचे 60 उपहार देवाने स्वीकारलेच नाही, केले पण स्वीकारले का नाही. स्वीकाराला अर्थ आहे, स्वीकाराला महत्त्व आहे. त्याच्यामुळे एखाद्या त्या हेतूने जर तो त्या उद्देशाने एखादा जीव आला तर परमेश्वर म्हणतात आम्ही स्वीकारलं. जसं एखाद्याने सांगितलं का परमेश्वरा तुम्ही आमच्या मुलासारखे, किंवा देव म्हटले की तुम्ही आमच्या आईसारखे आहेत, स्वीकार केला. वास्तविक ती आई पण स्वीकारलं का देवाने? नाही. परंतु तरी आईचं त्यांनी फळ देऊन टाकलं. जशी पुतना मावशी ती आली होती देवाला मारायला, परंतु आईचं तिनं एक कर्म केलं म्हणून यशोद्या मातेप्रमाणे तिला फळ दिलं. हे जे आहे ना, हे समजून घेतलं पाहिजे. या सूत्रातून बरेच लोक कन्फ्युजनमध्ये गेलेले आणि म्हणून त्यांच्या परमेश्वराकडे पाहण्याचा जो दृष्टी आहे ती मात्र जशी आहे तशी नाही आहे. परमेश्वर समर्थ आहे, सर्व शक्तियुक्त आहे, अछेदाभेद आहे. परमेश्वर आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या सूत्राच्या प्रमाण घेऊन काही लोक शेवटच्या जे परमेश्वराच्या संदर्भात जी आख्यायिका आहे, ज्या घुसवलेल्या आहे, त्याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे. लीळाचरित्र एक वस्तुस्थिती किंवा लीळाचरित्र एक चिंतन, याच्यावरती एक सत्संगच आपण घेतलेला आहे. तो जर ऐकला तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि म्हणून या भ्रमातून आपण निघालो पाहिजे. त्यातून निघालो तर परमेश्वर कळाला, त्यातून निघालो तर परमेश्वर भेटेल. अन्यथा जर आपण असं म्हणत राहिलो तर ती निगेटिव्हिटी वाढत राहून आपण परमेश्वराच्या धर्मापासून नक्कीच जाऊ. आणि म्हणून हे जे आहे हे अनेक प्रमाणातून आपण ते समजून घेऊ शकतो आणि समजून घेतलं पाहिजे. मंडळुकी येथीचा अवयवकी, याचा येत काही निरोध असे. मंडळीकू म्हणजे दायंबा ही जी आहे ही येथीचा अवयव. म्हणजे बघा किती मोठे भाग्यवान ना, का ते परमेश्वर त्यांना सांगतात की हा येथीचा अवयव आहे म्हटले. कारण लीळा तशी झाली, ते भिक्षेला जायचे आणि भिक्षेला गेल्यानंतर एक बाई होती, का ती बाई त्यांना सांगायची की आम्हाला देवाचं दर्शनासाठी यायचं आहे, तुम्ही देवाला विचारा, विनंती करा किंवा परवानगी घ्या आणि मग आम्ही येऊ. तर जे आहे हे ते नाथोबा दररोज जायचे भिक्षेला. ती दररोज सांगायची, परंतु ते विसरून जायचे. विसरून गेल्यानंतर मग तिनंच असं केलं का त्यांच्या शर्टला गाठ मारली आणि म्हटले आता तुम्हाला आठवण राहील. देवाला जोडी दृष्टीपूत करण्यासाठी आल्यानंतर देव म्हणतात ती गाठ कशाची? आहो म्हणे बरोबर तुम्ही बघितलं म्हणे, मी विसरून गेले म्हणे, अशी अशी एक बाई आहे, असं आहे तसं आहे, सर्व आख्यायिका सांगितली. देव म्हणतात ठीक आहे घेऊन या त्यांना. नाथोबा गेले, त्यांना घेऊन आले, बाजूला उभं केलं नाथोबांनी आणि देवाला निरोप दिला. देव म्हटले ठीक आहे, त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि चालले. तर ती बाई म्हणे मला एकांत द्या. म्हणजे अहो हा आमचा अवयवच आहे, हा काय याचा काय निरोध असे? किंवा बाईसा विचारते, बाईसा म्हणते का तुम्हाला भेटायला जायचं आहे नाथोबांना, कशाला नेता? म्हटले नाथोबा आमचा अवयव आहे म्हटले, याचा कशाला निरोध असायला पाहिजे म्हटले. म्हणजे परमेश्वराने स्वतःचा एक अवयव नाथोबांना म्हटलं. किती मोठं भाग्य त्या जीवानी जोडलेलं आहे, किती मोठा अभिमान परमेश्वराने घेतलेला आहे. आणि आपणसुद्धा या परमेश्वराचा एक धर्माचा एक भाग म्हणजेच अवयव आहे. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलेला आहे, ज्ञानरूपी स्पर्श देऊन बोध दिलेला आहे, तो एक भागच आहे. परंतु त्या भागाच्या त्या चौकटीत त्या नियमात जर आपण बसलो तर परमेश्वर अभिमान घेतील. परमेश्वर निराभिमान आहे, पण आपल्याला लागे असा अभिमान, आपल्याला लागे अभिमान. परमेश्वराने अभिमान घ्यावा, परमेश्वराची दृष्टी आपल्यावरती यावी, याच्यासाठी आपल्याला परमेश्वराची आवड निर्माण करावं लागेल. परमेश्वर म्हणतात मला तर सर्वच आवडतं, पण ज्याला मी आवडतो तो महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला सारं आवडतं पण परमेश्वर आवडत नाही. तो परमेश्वर आवडला पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या आवडीतूनच मग परमेश्वर आपल्याला भेटत आहे. आता नव्या संबंधू, आता देवानी उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि आचार्य विचारतात, महादाईसा विचारते आता परत नवीन संबंध, नवीन भेट कुठं? म्हणले नव्या संबंध. आता ह्याच मूर्तीमध्ये ह्याच देहात तुम्हाला परत आता संबंध नाही म्हणते, नव्या संबंध, नवीन मूर्ती, नवीन ठिकाण, नवीन तुमचाही जन्म, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला
संबंध देऊ, 12 वर्ष संबंध देऊन मग पुढं आम्ही घेऊन जाऊ, हे परमेश्वराने स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आज आपण आपला हे आयुष्य, आपलं हे जीवन कसं व्यतीत करतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. 10वीत आपण वर्षभर कसा अभ्यास करतो त्याच्यावरती पेपर सोडवणं अवलंबून आहे. पेपर कसा सोडवला आहे त्याच्यावरती पास नापास मार्क पडणं अवलंबून. तसं आपला हा कैवल्याचा जो पेपर आहे, आचाराच्या माध्यमातून, त्यागाच्या माध्यमातून आपण कसं सोडवतो आहे त्याच्यानुसार हा नवीन संबंध परमेश्वर आपल्याला देणार आहे आणि प्रत्येकाला भेटणार आहे. फक्त त्यात पास होणं हे आपल्या हातात आहे आणि ते पास होणं म्हणजे आचाराच्या माध्यमातून कैवल्याची परीक्षा देणं. परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस दिलेलं आहे. परमेश्वर आपली वाट बघताय, परंतु तोची व्हावा, तोची भेटावी ही आस पण आपली असली पाहिजे, वासना पण आपली असली पाहिजे. त्याच्यासाठी चतुर्विध दुःख असलं पाहिजे. सर्व भेटले देवा, तू नाही भेटत, तू भेटशील का नाही, भेटणार का नाही, माझा आचार तिथपर्यंत पुरेल का नाही, ही तळमळीत जन्मात धाडी. अप्राप्तीचं दुःख कर्माचा नाश करतं, परंतु आपल्याला अप्राप्तीचं दुःख भेटलं पाहिजे, झालं पाहिजे. ते जाणीवेतून, ते ज्ञानावरूनच होऊ शकतं. जीवी सामुग्री असली तरी ईश्वरी उपयोगा नवचे असे काही असे. जीवाकडे बऱ्याच सामुग्री आहे, परंतु परमेश्वराच्या परमार्गाला उपयोग जाणार नाही असं काही आहे का म्हटलं. पण ती विषयावस्था असली पाहिजे. आपल्याकडं पैसा असतो, नॉलेज असतं, ज्ञान असतं किंवा काही कल्पकता असते, व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण काही शिकलेलं असतो, परमार्गाच्या ठिकाणी त्याचा काय उपयोग होईल का याचा जर आपण विचार केला आणि ती व्यावहारिक बुद्धी जर धर्माला उपयोगी लावायचा विचार आला आपल्यात आणि आपल्याला ती कल्पकता जमली तर परमेश्वर म्हणतात तुम्ही लावू शकता, असं काही नाही. आणि ती अशी कोणती सामुग्री का ती लावता येणार नाही, पण ती विषय अवस्था आपल्याला करता आली पाहिजे. अन्यथा तिकडची सामुग्री आपण आपल्या स्वतःच्या मानापानासाठी, पैसे उत्पन्नाच्या अनुषंगाने जर आपण लावत राहिलो तर ती धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आपण पूजनीय माईम भटांना देव स्पष्ट सांगतात, सगळी सामुग्री परित्यजून येथीच्या उत्पत्ती उत्पन्न आहे. तुमच्याकडे ज्या सामुग्री आहे त्या तुम्ही त्याग केला पाहिजे. आणि येथीच्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणची जी सामुग्री तीच परमेश्वराच्या प्राप्तीला उपयोगी येते, तीच उत्पन्न झालं पाहिजे, तीच आपल्यामध्ये वाढीस आणलं पाहिजे. आणि इथं परमेश्वर सांगतात का मग तीच सामुग्री इकडं कन्वर्ट करता आली पाहिजे. आपल्याला ज्या बी सामुग्री आहे ते परमेश्वरासाठी. याचा अर्थ विकल्प करायचा आहे, मग मला तिकडे ज्योतिषशास्त्र येतं तर मग इकडं आता आल्यानंतर मी ते ज्योतिषशास्त्रातून लोकांना धर्म सांगू असं होऊ शकत नाही. परमेश्वराच्या ठिकाणी कोणतं साधन, कोणतं सामुग्री आपल्याला वापरता येईल धर्माच्या अनुषंगाने, आपल्या फायद्यासाठी, आपल्या सेवेच्या अनुषंगाने, त्याची विषयवस्था आपल्याला करता आली पाहिजे. नाही तर यातून कोणती बी विषयवस्था लोक करतात आणि त्यातून फासल्या जातात. हे आपण परमेश्वर शोधकू वेदकू बोधकू द्रावकू. परमेश्वर शोधकू आहे म्हणजे शोधलं परमेश्वराने, माझा आनंद द्यायचा आहे तो कोणाला देता येईल. देवतेकडे बघितलं, शोधणीच केली, पण देवता तर नित्यबद्ध आहे, प्रपंच जड आहे. मग जीवामध्ये अनादि अविद्ययुक्त जीव आहे, अनंत दोष आहे, परंतु सर्वाधिकार असल्यामुळं ह्या जीवाला आनंद देता येईल आणि त्याला आनंद घेता येईल म्हणून शोधणी करून आपली परमेश्वराने निवड केलेली आहे. बोधकू म्हणजे बोध देणार आहे, बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच आहे. द्रावकू सतत हे द्रावक असतं, वेद निर्माण करणार आहे, वेदकू आहे म्हटले तर परमेश्वराचं हे जे वेद बोध जे आहे किंवा दया माया कृपा करुणा यासाठी परमेश्वराचं सतत या जीवासाठी द्रवणं चालू असतं. म्हणून परमेश्वर कसा आहे, एका ओळीत एका सूत्रात परमेश्वराने सांगितलं आहे, तो शोधक आहे, वेदक आहे, बोधक आहे. आपल्याला शोधत आला पाहिजे. आला परमेश्वर, आपण त्यावेळी सापडले नाही, पण आता तरी परमेश्वराने आपल्याला शोधावं, आपल्याकडं पाहावं, एवढी योग्यता आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. परमेश्वरापासून चतुर्विध दान आती, परमेश्वरापासून 4 दाने आहे. 4 परमेश्वराची दाने हा याच्यावर सत्संगत घेतलेला आहे. कैवल्यदान, लीळादान, ग्रहणादान, संबंधदान. परमेश्वर अनुसरल्यानंतर ते सिद्धीस गेलं तर कैवल्यदान देतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण अनुसरलो किंवा अनुसरलोच नाही तर मात्र हे 3 दान देतात, ग्रहणदान, लीळादान, संबंधदान. म्हणून परमेश्वराचं ते सगळे नित्य हे वायात जात नाही. पण आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कैवल्यदान मिळवायचाच उद्देश आपला असला पाहिजे. धार्मिकता करण्याचा भाव हेतू तोच असला पाहिजे. आणि परमेश्वरापासूनच हे दाने होत असतात आणि ते दान तो जीव जातो, तो सुखफळ काही सुखदुःख मिश्रित आणि त्यातून संपल्यानंतर मात्र परत परमेश्वराच्या धर्माचं सन्निधान किंवा परमेश्वराचं संधान बांधून परत तो जीव परत याच मार्गाने परमेश्वराला प्राप्तीला पुढे जात असतं. परमेश्वराचा सगळे व्यापार शक्तीद्वार
परमेश्वराचा सगळे व्यापार या सृष्टीचा आहे. शक्तीद्वारे, शक्ती म्हणजे 81,10,10,00,000 देवता. माया ही मुख्य देवता. ही ओळखण्या मायेच्या माध्यमातून दैवराटीचा व्यापार आणि सर्व देवतेच्या माध्यमातून कर्मराटीचा व्यापार. या कर्मराटीच्या देवतेच्या अनुषंगाने त्यातूनच एक ओळखणी ज्या येतात ती शक्ती त्या परमेश्वराच्या अंडर असतात. ह्या दैवराटीसाठी एक वेगळी सिस्टम असते. सगळे व्यापार हा शक्तीद्वारे. म्हणून मी म्हणत राहतो देवता ह्या एक सिस्टमचा भाग आहे. जसं एखादा देश, एखादं गाव, एखादं राज्य चालवायचं असेल तर एक सिस्टम उभी केली जाते सरकारकडून आणि ती सिस्टम सेवे रूपाने जीवाला देत असते, माणसांना देत असते. तसं परमेश्वरांनी या देवतेची एक सिस्टम तयार केलेली आहे आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून या जीवाचं जे बी सुख आहे, दुःख आहे, जे बी कर्म अर्जकत्वानुसार त्याला द्यायचं आहे, सृष्टी चालवायची आहे, ते सर्व त्या शक्तीद्वारे कार्य करतात. एक सिस्टमचा भाग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि एकदा का ते कळालं, आपल्याला समजलं का त्याविषयी काही आकर्षण तर राहणारच नाही, परंतु इतरांना सांगण्यासाठी सोपं होऊन जाईल. अन्यथा आपण काय करतो की देवतेच्या द्वेषात्मक सांगतो. चुकीचं ते. एक सिस्टमचा भाग आहे, तो बी धर्माचा, अध्यात्माचा किंवा या सृष्टीचा एक भाग आहे. परमेश्वराच्या ह्या जीव उद्धारण्याच्या व्यसनामध्ये त्यांचासुद्धा एक सहभाग आहे. त्याच्यामुळं आपणही त्यांचा आदर करून फक्त भक्ती करत नाही. का करत नाही, कशासाठी करत नाही, तर ते आपल्याला जे पाहिजे ते देऊ शकत नाही. आपल्याला मुक्ती पाहिजे ते देऊ शकत नाही, कारण तेच बंधनात आहे. म्हणून आपल्याला भक्ती करायची नाही. मात्र आपणही आदर केला पाहिजे आणि आपण अस्तित्व रूपाने त्या देवतेला मानतोच. 81,10,00,000 देवता आहे असं म्हणतोच. म्हणून त्यांचा द्वेष न करता किंवा कोणाला सांगताना आपली भाषा अत्यंत नम्रतेची आणि सोपी सरळ असली पाहिजे. म्हणून एक सिस्टमचा भाग म्हणून एक सामर्थ्य आहे. 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या, हे 2 विद्या 8 विद्या जे आहे या साऱ्या देवतेच्या सामर्थ्याच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. साक्षात्कार देती का अधिकारणाद्वारे देती. परमेश्वर स्वतः साक्षात्कार देतात किंवा एखाद्याला निमित्त करून परमेश्वर हे जीवाला वेद बोध जे बी आहे ते देत असतात. वाटते परमेश्वर अनेक चमत्कार करतात. सन्निधानात आपण लीळाचरित्रामध्ये बघितलं, माळ्याला जिववलं किंवा मुक्याला वाचा दिली, पांगळ्याला पाय दिले. हे चमत्कार करण्याचा उद्देश परमेश्वराचा एकच असतो का ह्या जीवानी आकर्षित होऊन, कारण चमत्काराला नमस्कार घालणारे लोक आहे, या जीवाने आकर्षित होऊन परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती करावी, अनन्यभावे शरण यावं, आकर्षित व्हावं, वेद निर्माण होऊन मग त्यांनी शास्त्रातून ते ओळखावं. आणि म्हणून पुढं परमेश्वर या जीवाला आकर्षित करण्यासाठी, जीवाच्या हिताभाल्यासाठी परमेश्वर साक्षात्कार देतात किंवा म्हणजे प्रचिती देतात किंवा अधिकारणाद्वारे या गोष्टी करत असतात. पुरुषाद्य मार्ग अनंत, दैवाद्य मार्ग तो एक. पुरुषाद्य मार्ग अनंत आहे म्हटले आणि दैवाद्य मार्ग एक. पुरुषाद्य म्हणजे ऋषीमुनींनी 18 पुराण, वेद, उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध हे सारे पुरुषार्थ मार्ग म्हणजे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले हे अनेक मार्ग आहे म्हटले. अनंत म्हटले देवाने सांगितलं अनंत. आणि या अनंत मार्गामध्ये अनंत जीव अडकलेले. आता मला कधी ना कधी यूट्यूबवरती सत्संग ऐकल्यानंतर अन्य लोकसुद्धा कॉन्टॅक्ट करतात. ते आम्हाला मला व्हिडिओ पाठवतात का बघा बाबा हा व्हिडिओ ऐका आणि बघा काय सांगा. म्हणजे या ज्या साऱ्या गोष्टी आहे इतक्या प्राथमिक स्वरूपाचे असतात, पण त्यांना ते सुद्धा आकर्षित करणारे असतात, कारण त्यांच्यासाठी तेच सर्वात मोठं असतं. आपण चैतन्यापर गेल्यानंतर आपल्याला त्याचं काही आकर्षणच नाही आहे. या अनंत मार्ग आहे असे आणि या अनंत मार्गांची गर्दी आपल्याला इकडे तिकडे दिसते, परंतु दैवाद्य मार्ग तो एकच आहे. म्हणजे परमेश्वरी मार्ग तो एकच आहे. तो आपल्याला कळाला आहे, समजला आहे, जाणवला आहे. म्हणजे किती आपण भाग्यवान आहात, त्या मार्गावरती आपण आहोत. आता इथं येऊन बी जर त्या मार्गातून आपल्याला जे मिळवायचं आहे ते जर नाही मिळालं तर तो परमेश्वराचा मार्ग कळून समजून उपयोग काय आपल्याला. परमेश्वराचा जो मार्ग आहे तो एक आणि तो मार्ग आपल्याला कळाला आहे, समजला आहे, भेटला आहे. याचा आपलं किती भाग्यवान आहोत याचा सहजच विचार करा. परमेश्वराचा एकच मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. आता मी एका शिबिराला गेलो होतो मुलांच्या. एक मुलगी होती 12, 13, 14 वर्षाची. त्यातले बरेचसे मुलं बिगर उपदेशी होते, पण उपदेशांच्या घरातले होते. मग उपदेश म्हणजे काय थोडक्यात मी त्यांना सांगितलं, तुमचे आईवडील उपदेशी तर तुम्ही उपदेश घेतला पाहिजे आणि उपदेश घेतल्यानंतर काय फायदे होतील. थोडक्यात त्यांच्या कृतीच्यानुसार, त्यांच्या बौद्धिक अवस्थेनुसार मी त्यांना काही शाळेतले, कॉलेजचे उदाहरणं दिले, समाजातले उदाहरणं दिले. एका मुलीनं खूप मला सुंदर प्रश्न विचारला. म्हणले बाबा उपदेश घेतल्यानंतरच मुक्ती मिळेल, परमेश्वराची प्राप्ती किंवा परमेश्वराचा जो आनंद आहे तुम्ही म्हणता तो मिळवण्यासाठी दुसरा काही पर्यायच नाही का, दुसरा काही कारण नाही आहे का, किंवा दुसरा काही रस्ता नाही का, उपदेश न घेता येईल त्या परमेश्वराला प्राप्त करता येईल. म्हणजे इतका एवढ्या तिच्या बुद्धीच्या कृतीनुसार सुंदर प्रश्न विचारला आणि परमेश्वराने ह्याच याच्यातून स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की दैवत्य मार्ग तो एकच आहे, तो म्हणजे आपल्याला भेटलेला आहे. दुसरा काही पर्याय नाही, येऊवा पर्याय नाही. परमेश्वर भक्तीला पर्याय नाही,
परमेश्वर प्राप्तीला पर्याय नाही. जे लोक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात ते भक्ती परमेश्वराच्या दैवाद्य मार्गातलेच नाही आहे, दैवराटीतच नाही आहे. ते उलट संग्रहरूप विकल्प करून धर्मावरून गेलेले किंवा जाण्यासाठी त्या रस्त्यावरती चाललेले, त्यांच्यापासून सावध आपण राहिलं पाहिजे. म्हणून परमेश्वराचा जो मार्ग आहे तो समर्थ आहे आणि तोच आपल्याला सर्व काही देऊ शकतो. तर आपण इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाही आहे. म्हणते जीव हंसी परमेश्वर परमहंस. जीव हंस आहे, परमेश्वर परमहंस आहे. परमहंस दूध आणि पाण्यातला फरक हंस जो घेत असतो, तो हंस हा जो पक्षी असतो ना, त्याला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो बरोबर दूधच पितो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असं कोणालाही जमत नाही, आपल्याला नाही कळत. आपणच एकत्र करायला राहतो, वेगळं तर करू शकत नाही. पण परमेश्वर परमहंस आहे, म्हणजे त्याच्या पलीकडचं परमेश्वराची शक्ती आहे. जीवाला परमेश्वराने हंस का म्हणावं? का त्या बुद्धीच्या जोरावरती जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला तो फरक समजू शकतो, जाणू शकतो आणि बरोबर परमेश्वराची भक्तीला स्वीकारून परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हटले देवता भक्ती सोडू, प्रपंच भक्ती सोडतो आणि बरोबर जीवभक्ती सोडून परमेश्वराच भक्ती करतो. म्हणजे तो निवाडा करू शकतो, निवड करू शकतो. म्हणून हंस हा पक्षाचा उपमा परमेश्वराने जीवाला दिलेली आणि प्राप्तीला घेऊन जाणारा जो परमेश्वर आहे म्हणून तो परमहंस आहे, म्हणजे सर्वांच्या पलीकडचा. जीव देवता सापेक्ष, परमेश्वर निरपेक्ष. जीव आणि देवता या सापेक्ष आहे, म्हणजे अपेक्षा ठेवणारे आहे. आणि परमेश्वर मात्र निराभिमान आहे, निरपेक्ष आहे, कशाची अपेक्षा नाही. बघा परमेश्वराला कशाची अपेक्षा नाही, पण आपल्याला अपेक्षा असल्यामुळं आपल्याकडला परमेश्वराच्या अपेक्षाच अपेक्षा आहे. ह्या ज्या गोष्टी आहे जीव आणि देवता या सापेक्ष असल्यामुळे त्यांची भक्ती करून उपयोग नाही. जीव स्वार्थी आहे, स्वाभिमानी आहे, वंचक आहे. अनंत दोष आपण जीवाच्या या सत्संगामध्ये जीवाचे बघितले. आणि जीव आणि देवता काही वेगळ्या नाही, सामर्थ्य रूपाने फक्त देवतेचं अस्तित्व वेगळं आहे. परंतु या जीवामध्ये सामर्थ्य जरी नसलं तरी साधना करून परमेश्वराच्या भक्तीतून त्या सर्वांच्या सामर्थ्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होत असतं. उदाहरण प्रकरणामध्ये आपण गेलं, शाब्दज्ञानातून अपरोक्षात गेलं की काही देवता आपल्या अंडर येतात. सामान्य ज्ञानात गेलो, विशेष ज्ञानात गेलो तर आपला कर्माचा नाश, मळाचा नाश होऊन कितीतरी देवता आपल्याला अंडर येतात आणि शेवटी अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वर कृपा आणि माया ह्या शक्ती व्यतिरिक्त सारं काही आपल्याला देऊन टाकतात. म्हणजे एवढी मोठी आपल्याला पावर देते, आपण एवढं मोठं होऊन जातो. म्हणजे परमेश्वराने आपल्याला किती मोठं करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. कारण निरानंद जीवाला आनंद परमेश्वराला द्यायचा आणि म्हणून परमेश्वराने हा सारा उपाद्याप केलेला आहे. परमेश्वराने स्वप्न पाहिलं आपल्याला आनंद देण्याचं, आपल्याला एवढं वरती न्यायचं, चैतन्याच्या पलीकडं नेण्याचा. परंतु ते स्वप्न आपलं असलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न आपला असला पाहिजे, त्यासाठी चालणं आपलं असलं पाहिजे. एखादं स्वप्न आपण बघितलं ते पूर्णत्वात नेण्यासाठी जर आपण प्रयत्न नाही केला, कष्ट नाही केले तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण स्वप्न पाहण्याला अर्थ नाही आहे, स्वप्न पूर्ण करण्याला अर्थ आहे. म्हणून त्यासाठी जे ताकद लागेल, ती एनर्जी लागेल, जे कष्ट लागेल, ती निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करणं म्हणजे साधना करणं. परमेश्वराने तर आपल्याला सांगून टाकलेलं आहे, तुम्ही आहे कुठं आणि तुम्हाला न्यायचं आहे कुठं. म्हणजे परमेश्वराने आपला रस्ता अधोरेखित केलेला आहे. पण जोपर्यंत आपला माइंड सेट होऊन आपल्याला इच्छा होत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. कारण परमेश्वर काही जबरदस्तीनं आपल्याला नेऊ शकत नाही. ही जबरदस्ती कोणावरही परमेश्वराने केली नाही. आपल्याला हा जीवाचा कड असला पाहिजे. अद्यंती दैव मध्यपुरुष, परमेश्वर बोध देतात आणि प्राप्तीला घेऊन जातात. पण मधला जो कड आहे त्यागाचा, अनुसरणाचा, तो मात्र या जीवाचा सर्वस्वी असतो. आणि त्या कडेनेच परमेश्वर प्राप्तीला आपण जर लागलो, त्या रस्त्याला लागलो तर परमेश्वर प्राप्तीला नेऊ शकतात. अनुसरलोच नाही आपण, त्या नियमात जर आपण बसलो नाही तर परमेश्वर तरी का प्राप्तीला नेतील आणि कशी काय नेतील? कारण आट आहे ती. परमेश्वराने अटी घातलेल्या आहे. प्रयत्न करील पण दैवाचं साह्य कधी होईल? प्रयत्न केला तर. मी वज्रपंजरू आहे परंतु शरणागत झालो पाहिजे. ह्या ज्या अटी आहे, या अटी शर्ती आपण पुऱ्या केल्या तरच परमेश्वर प्राप्तीला आपल्याला घेऊन जाणार आहे. 10वी पास झालं तरच 11वीला ॲडमिशन भेटणार आहे. अन्यथा आपण किती हुशार आहे पण 10वीचा एक पेपर जरी राहिला तरी 11वीला ॲडमिशन आपल्याला भेटू शकत नाही. ती आटच आहे. जोपर्यंत आपण 10वी पास होत नाही सर्व विषय तोपर्यंत 11वीला ॲडमिशन भेटत नाही. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते स्पष्ट सांगितलं आहे, निरपेक्ष मी आहे, निराभिमान आहे. परंतु तुम्हाला घेऊन जाण्याची एक स्वप्न, एक अपेक्षा परमेश्वराने आपल्याकडून केलेली, ती बी आपल्या हिताचीच आहे, आपल्या भल्याचीच आहे.
आपलं दुःख परमेश्वराला पावत नाही म्हणून परमेश्वराने या साऱ्या गोष्टी निर्माण केलेल्या. अन्यथा परमेश्वराचा आनंद आहे, आनंद तो, त्याला काय गरज आहे, त्याला काय आवश्यकता आहे, परंतु तो आनंद आपल्याला द्यायचा आहे परमेश्वराला. बघा किती मोठं स्वप्न परमेश्वराने पाहिले. आपण आपल्या मुलाविषयी आपत्याविषयी स्वप्न पाहतो, मला जे करता आलं नाही, जे होता आलं नाही ते आपण आपल्या मुलाला बनवू, असे आपण स्वप्न पाहतो. त्याच्यासाठी आपण त्याला जो बी सपोर्ट करायचा तो करतो. तरी तो नाही झाला तर मग आपण नाराज होतो. तसंच आहे परमेश्वराचा जो स्वतःचा आनंद आहे तो जीवाला देण्यासाठी परमेश्वराने हा सारा उपद्याप केला आहे, स्वप्न पाहिले आणि त्यासाठी जे जे गरजेचं आहे ते सर्व काही आपल्याला देऊन टाकलेलं आहे. परमेश्वर काय म्हणतात, जे बी करायचं ते आम्ही करून टाकलं आहे, आता राहिलं आहे ते जीवाचं. त्याच्यामुळे सारं परमेश्वराने आपल्याला तिथपर्यंत नेण्यासाठी जे गरजेचं आहे ते देऊन टाकलेलं आहे. परंतु आता आपण ते स्वीकारून त्यावरती जर चाललो, कष्ट केले आणि ती कैवल्याची परीक्षा जर आपण पास झालो तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. म्हणजे आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जीव देवता स्वाभिमानी आहे, परमेश्वर निराभिमान, हे आपण सर्व बघितलेलं आहे. जीव देवता या स्वाभिमानी आहे आणि परमेश्वर हा निराभिमान, परमेश्वर निराभिमान आहे, आपल्याला अभिमान. मागच्या सत्संगात मी सांगितलेलं असेल यदा कदाचित की ज्यावेळेस दादोस महादायसाला सांगते का तुम्ही आंघोळ केली का, तुम्ही गुरुवाचं पाणी पिले म्हटले. नाही म्हटले, आम्ही गुरुवाचं नाही पाणी पिलं, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचं चरणतीर्थ घेतलं. म्हणजे चरणतीर्थ जरी ते असलं तरी ते पाणी तर मात्र गुरुवाचं होतं ना, आणि म्हणून ती लीळा तुम्हाला माहीत आहे. मग परमेश्वर म्हणे असं कसं काय, जे चुकीचं असतं तर देवाने सांगितलं असतं. नाही, देवाला काय पडलं आहे म्हटले. द्वापरयुगातही बी यादव देवासमोरच झुंजून मेले म्हणले. कोणी स्वर्गात गेलं, कोणी नरकात गेलं, काय फरक पडला देवाला. महादायसाला ते खटकतं, महादायसा देवाला विचारायला ते देव म्हणतात, अहो तिथं कोण होता आमचं, जो आमचा होता अर्जुन त्याच्या केसाला धक्का लागला नाही, जर लागला असता तर आम्ही सारं ब्रह्मांड क्रॅश केलं असतं. म्हणजे आपल्याला किती मोठा अभिमान परमेश्वर घेतात. तो निराभिमान आहे वास्तविक, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्यातलं जी वास्तविकता आहे, जे त्याचं मूळ स्वरूप आहे, ती निराभिमान आहे. त्याला कोणाचा अभिमान नाही, पण आपल्या लागेच अभिमान. म्हणजे जो परमेश्वराचा झाला त्यासाठी परमेश्वर किती मोठा अभिमान घेतात हे आपण लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वराचा आपण जर झालो आणि परमेश्वराने आपला अभिमान घेतला तर आपल्याला कोणत्या काही अडचणी आहे का, असू शकतात का, असू शकत. परंतु त्या चौकटीत आपण उतरलो पाहिजे, बसलो पाहिजे. अन्यथा आपण धर्माच्या नावाखाली इतरच गोष्टी करतो. नेमकं अचूक धर्म समजून नाही घेतला आहे, जाणलं नाही आहे, ज्ञानवाचक धर्म आपल्याला लक्षात आलेला नाही आहे, आणि जी करतो आहे तीच धार्मिकता आणि त्या धर्मातून आपल्याला देव भेटेल हा भ्रम आपल्याला निर्माण झाला. म्हणून कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा यातून परमेश्वर प्राप्त कधीच होत नाही. उलट ते उखाडण्यासाठीच परमेश्वर अवतार घेतात आणि त्यातच आपण अडकलेलो आहे. म्हणजे आत्मकल्याणासाठी आत्महिताच्या अनुषंगाने दिलेला जो धर्माचा आपल्याला परमेश्वराने गिफ्ट आहे ते आत्मशुद्धीशी निगडीत आहे, आत्मविचाराशी निगडीत आहे. आणि ते विचार जर शुद्ध असेल, ऊर्ध्वगतीचे असेल, ते मन, आपली बुद्धी, आपली ही आत्मा ही शुद्ध जर असेल, आपली विचारधारा शुद्ध असेल तर आपण परमेश्वर प्राप्त करू. परंतु त्याच्यावरती आपण काहीच एफर्ट लावत नाही, त्याच्यावरती काहीच विचार करत नाही आणि मात्र विडे ठेवणं, स्थानाला जाणं, क्रिया करणं आणि त्यातून योग्यता होईल आमची आणि आम्हाला परमेश्वर भेटेल ही भावना निर्माण करणं हेच मात्र चुकीचं आहे. एक तो संस्कार आहे, त्या संस्कारातून आपल्याला त्या धर्माला आपण टिकून राहतो, चिटकून राहतो. बाकी जी ताकद आपल्याला लावायची ती आपल्याला आपल्यावरती लावावं लागणार आहे. देवाने तणल्या वावरात दृष्टांत सांगितलेलं आहे. शेतकरी जर त्या शेतीमध्ये जर त्याला शेती करायची असेल, पीक मिळवायचं असेल, त्याला नांगरणी वखरणी करावं लागते, साफसफाई करावं लागते, त्या जमिनीतली कमतरता खताच्याद्वारे भरून काढावं लागते, तेव्हा ते पिकं येतात आणि मग त्याला फळ भेटतं. तसंच आपली जी जमीन आहे, वैचारिक जमीन, बौद्धिक जमीन, आत्मिक जमीन, तिच्यावर मशागत करावं लागेल. ती प्रगल्भ विचारधारा, ती बोल्ड विचारधारा परमेश्वराची आपल्याला स्वीकारावी लागेल आणि ती शुद्ध केल्यानंतर मात्र परमेश्वर कैवल्याचं पीक घेऊन आपल्याला कैवल्याला घेऊन जाणार, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपला रस्ता कोणता आहे तोच आपल्याला लक्षात येत नाही. परमेश्वराने सांगितलं धर्म सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शक आहे. कोणत्या प्रकारचं न्यूनगंड, भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. परंतु धर्म आपल्याला आपल्यासाठी आहे, आपल्या हिता भल्यासाठी आहे, म्हणून आत्मशुद्धीशी तो निगडीत आहे. म्हणून आपली विचारधारा कशी शुद्ध होईल, चुकीचा विचार आपल्या मनात कसा येणार नाही, चुकीची गोष्ट आपल्याकडून कशी होणार नाही, यावरती ताकद लावणं, यावरती
विचार करणं, त्यावरती आपण कृतीत आणणं हीच धार्मिकता आहे. परमेश्वराला तीच अपेक्षा आहे. आपण धार्मिकता म्हटलं की, धर्म म्हटलं की मंदिरं, कर्मकांड, विधी, या गोष्टी, त्या गोष्टी, ऋतवैकल्य हीच धार्मिकता समजतो. आणि अन्य लोक त्यात अडकलेले नाही, आपल्याकडचे बी काही कमी अडकलेले नाही आहे त्याच्यात. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे. इंद्रिया मनाते चेष्टितो आत्मा, सकळही प्रकृती चेष्टितो परमात्मा. इंद्रियाला मनाला चेष्टिता जो आहे तो आत्मा आहे. आता संलग्न लागलेला आहे अंश रूपाने, त्याचं चेष्टकत्व जीवाला असतं आणि तो चेष्टक तो करत राहतो. इथं आत्मा हा संलग्नाला म्हटला गेलेला आहे. परंतु आपल्याला जेव्हा बोध झाला त्याच वेळेस संलग्न पाठीमागं केलं आणि जीव पुढं केला. आता स्वतंत्रता दिलेली, त्याच्यामुळे त्याचं चेष्टकत्व आपल्याला व्हायला नाही पाहिजे. परंतु कर्मराटीत असेल तर चेष्टकत्व होतं, दैवराटीच्या क्रियेत चेष्टकत्व होत नाही. आणि सकळही प्रकृतीची चेष्ट, सकळही अनंत ब्रह्मांडाला चेष्टावणारा कोण आहे? तो परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे आणि हे सारं चाललं कार्य हे फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्रवृत्तीने चालू आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला कोण हलवतं आहे आणि या साऱ्या सृष्टीला कोण हलवतं आहे, कोण चालवतं आहे. आणि तो जो चालन करता आहे त्या परमेश्वराचे आपण भक्त आहोत. म्हणजे आपली स्टेप काय, आपली अवस्था काय, तसंच वागणं, तसंच बोलणं, तसंच राहणं, तसंच बसणं असं आपलं असलं पाहिजे. अन्यथा परमेश्वराने आपला अभिमान घेतला आहे, तुम्ही राजपुत्र किंगा, आणि आपलं वागणं, राहणं, मानणं, बोलणं, सारं बसणं सारं भिकाऱ्यासारखं किंवा काहीतरी असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे परमेश्वराने अभिमान घेतला आहे, निराभिमान आहे तरी अभिमान घेतला आहे. परंतु आपली प्रवृत्ती तशी आपण डेव्हलप केलेली नसेल, त्या अवस्थेला गेली नसेल तर काहीच उपयोग नाही. आज परमेश्वराने आपल्याला स्वतःच्या संदर्भात सांगितलेले वचनं आणि आपल्याकडून केलेली अपेक्षा या आजच्या सत्संगामध्ये आपण सर्व बघितले. आत्तापर्यंत 200च्या आसपास सूत्र आपण बघितले. त्याचं नक्की आपण चिंतन कराल आणि हे सत्संग पुन्हा पुन्हा ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल. काही प्रतिक्रिया असेल, काही प्रश्न असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.